R is equal to 0.0821 liter atm per mole per Kelvin. This value putting here, this is here pressure 1 atm. By calculating this value, you will get this is the fixed value. ही व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. ही व्हॅल्यू ऑलवेज कॉन्स्टंट असते. म्हणून अवोगाड्रो लॉ बोलता है at STP volume of a given mass of a gas is directly proportional to the number of moles. Number of moles को directly proportional है. तो यहाँ पर हम देखेंगे वॉल्यूम वर्सेस नंबर ऑफ मोल का जो ग्राफ होगा दैट इज द स्ट्रेट लाइन विद पॉजिटिव स्लोप. क्या आएगा? स्ट्रेट लाइन विद पॉजिटिव स्लोप. कळलं आता? लक्षात आलं? समजला? अवोगाड्रो लॉ, बॉयल्स लॉ. अजून अवोगाड्रो लॉ मध्ये एवढंच आहे का मॉलिक्यूल मोलचं रिलेशन दिलंय अजून तुम्ही घेतलंय ऑलरेडी पहिले. 1 मोल मध्ये किती मॉलिक्यूल असतात? ते झालेले ऑलरेडी. हा 1 मोलचा वॉल्यूम एवढा असतो बरं का. 1 मोल का वॉल्यूम इतना है. 1 मोल में मॉलिक्यूल कितने अवोगाड्रो नंबर एवढे. ते मी सांगितलं तुम्हाला ऑलरेडी ऍडिशनल मध्ये. चलो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. सर स्क्रीन क्लियर नहीं है. क्लियर नाही का? फोटो फोटो काढू? झाली क्लियर झाली सर. आता सर फोटो पाठवा. बर 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 ठीक आहे ठीक आहे. काढू का फोटो याचा? क्लियर आहे सर. आदित्य महाडिक आदित्य आहे का क्लिअर? हो सर क्लियर आहे. सर हा झालं क्लियर. हा म्हणजे एकदा काढून घ्या. म्हणजे मी काय काढत नाही फोटो. फोटो का कॅमेरा काढावा लागतो तो पण फोटो हा, काढावा सर. लागतो. ठीक आहे रब करू आता. हा सर काढून घेतलं. कुसा अच्छा. ते बाकीचे कोणाला नाही आलं त्याला पाठवून दे कोणाला तरी. हा ठीक आहे. हा सर. ओके. हा आता काय राहिलं आता? जनरल आयडियल गॅस इक्वेशनच राहिलं ना हे. आता तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन सांगतो. हे इक्वेशन कसं आलं? जनरल आयडियल गॅस इक्वेशन. नाउ you know general ideal gas equation. General ideal gas equation. Boyle's law, volume inversely proportional to pressure. Charles law, volume directly proportional to temperature by combining both law. आणि हा जो आहे अवोगाड्रोज लॉ, volume directly proportional to अवोगाड्रोज लॉ. हे कोणता लॉ आहे? अवोगाड्रोज लॉ. इथे लिहायचं राहिलं होतं. This is the Avogadro's law, right? Now volume directly proportional to the number of moles. By combining these three laws, we get volume directly proportional to number of moles, temperature inversely proportional to the pressure. हे सगळं कंबाइन केलं. वॉल्यूम सब सेम है. प्रेशर सॉरी ये प्रेशर इनवर्सली प्रोपोर्शनल टू वॉल्यूम. ओके अब बराबर है.
तो इसका क्या आएगा बेटा, V दैट इज इक्वल टू RNT अपॉन P, यानी आएगा PV इज इक्वल टू NRT, प्रेशर वॉल्यूम टेम्परेचर, छुप रहा है, pressure volume temperature. So this is the called as general ideal gas equation. उसको बोलते हैं general ideal gas equation. General ideal gas equation. General ideal gas equation. General ideal gas equation आएगा. Okay, this is the N mole. Here number of moles. P is the pressure of gas. सर पुन्हा एकदा समजून द्या. हाँ, हे बघा आता. अक्षय आहे का अक्षय? Boyle's law. Volume inversely proportional to pressure. बराबर है. Charles law. Volume directly proportional to temperature. इथं temperature constant है, इथं pressure constant है, इथं temperature pressure दोन्ही constant है. I'm right? Now this is the by combining three law. तीनों भी law combine करेंगे तो क्या आएगा, V that is equal to R constant लिया है हमने, R constant, RNT upon P, यानी this is the cross multiplication, PV is equal to NRT. Now the PV is equal to NRT, can call it general ideal gas equation. General ideal gas equation. Okay. तो ये जो है pressure of gas, V is the volume of gas, R जो है जिसको बोलते हैं हम gas constant, and T is the absolute temperature. T is the absolute temperature जिसकी वैल्यू होगी 0 डिग्री सेल्सियस 273.15 केल्विन. 273 लिया तो भी चलता है. I have taken here 273 somewhat. This is Kelvin. Okay. Now gas constant की वैल्यू है 0.082 लीटर ATM per mole per Kelvin. और गैस कांस्टेंट की दूसरी वैल्यू है 8.314 जूल पर केल्विन पर मोल. Joule per Kelvin per mole. I'm right. Now V is equal to RNT upon P. PV is equal to NRT. आता जसं हे अवोगॅड्रोज लॉ मध्ये आपण घेतलं होतं, अवोगॅड्रोज लॉ मध्ये आपण काय घेतलं तर V upon N is equal to constant. इथं आपण असं घेऊ शकतो V1 upon N1 that is equal to V2 upon N2. एंड यहाँ पर रिलेशन कैसा लेते, तो यहाँ पर ऐसा रिलेशन लेते T1 V1 is equal to N1 RT1. ओके. त्याच्यानंतर P2 V2 upon N2 RT2. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, डिवाइडिंग इक्वेशन 1 by 2. मग काय असेल P1 V1 upon P2 V2 that is equal to N1 N2 R the constant है आणि इथं T1 upon T2. जर नंबर ऑफ मोल सुद्धा जर कॉन्स्टंट असेल तर P1 V1 upon P2 V2 किंवा असं सुद्धा आहे P1 V1 upon T1 and P2 V2 upon T2. Now this is the equation, you can call it general ideal gas equation. उसको जनरल आइडियल गैस इक्वेशन हम लेते. जब हम इसको कैलकुलेशन करेंगे तो प्रेशर, वॉल्यूम, टेम्परेचर कौन सी भी कंडीशन में या दिए हुई कंडीशन में, if you know the pressure, if you know the volume, if you know the temperature, the remaining one term you are going to calculate by in this way. इस तरह से जो बची हुई टर्म है हम इस तरह से हम कैलकुलेट कर सकते by applying these are the law. एवढे लॉ आपण फॉलो करून हे त्याला
आपण काय करू शकतो, त्याला कोणत्याही प्रकारचा न्यूमेरिकल याच्यावरचा आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. झालं का रे बाबांनो? झालं सर. झालं. अब क्या बाकी है आदित्य? कौन सा पॉइंट बाकी है सीक्वेंस में? झालं सर. हाँ, पॉइंट कोणता बाकी आहे म्हणला आता? आयडियल गॅस, आयडियल गॅस शेवटचं पॉईंट दिलं सर. हा, नाही त्याच्यामधला एखादा सुटलेला असलं, समजा आपण जे ए रिलेशन घेतलं एखादा, बरोबर. आपण जेवढे Dalton's law घेतलं of partial pressure. सर डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल पार्शियल प्रेशर. ग्राम्स लॉ ऑफ डिफ्यूजन है का? नहीं है सर. हाँ ठीक है, ओके. डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर ना. रब करू आता है. हाँ सर. आता डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर मध्ये Dalton's law of partial pressure. In that you have to see आता जर एखादा कंटेनर घेतला, म्हणजे अगोदर एक्सप्लेन करतो मी. Now this is the gaseous container, closed container, in which gases are A, B, C and D. Now this container contain a mixture of 4 gases. 4 gases का mixture है. Now this is the PA is the pressure of A, PB is the pressure of B, PC is the pressure of C, and PD is the pressure of D respectively. Now if we have to calculate the total pressure of the gas in the container, यानी के P total. If we have to calculate total pressure of the gas from the container, then we have to take a total pressure of the all gases contained in a container. Now this is the PA, you can call it partial pressure. This is the PB, partial pressure, PC, partial pressure, C, partial pressure of D, partial pressure of B, and A respectively. Now total pressure of the gas is nothing but their sum of partial pressure of all gases. Therefore PA plus PB plus PC plus PD and so on and so on. I'm right? Clear है? समझ में आ रहा है? Okay. Now Dalton's law बोलता है कि सपोज इसका स्टेटमेंट हमें देखना है. Statement
at given temperature, at constant temperature we can say, at constant temperature, total pressure of gaseous mixture, total pressure of gaseous mixture is nothing but is the sum of the partial pressures of gases contained in a mixture. Pressure of gases contained in a mixture. यानी उसके partial pressure. Therefore, we have a P total that is equal to partial pressure of A plus partial pressure of B plus partial pressure of C plus partial pressure of D and so on. Now here you have to keep in mind one more additional formula. Partial pressure of gas, any gas we can say, that is equal to total pressure of gas into mole fraction of gas. Into mole fraction of gas. Total pressure of gas into mole fraction of gas. आता तुम म्हणणार सर मोल फ्रॅक्शन का भानगड आहे, तर मोल फ्रॅक्शन हे नंबर ऑफ मोलचा प्रपोर्शन्स असतो. मला वाटतं मोल फ्रॅक्शन टर्म आपण कॉन्सन्ट्रेशन मध्ये घेतले का रोशन? म्हणजे मोलॅरिटी नॉर्मॅलिटी घेतलं होतं ना आपण एकदा, आठवतं ना? त्याच्यामध्ये मोल फ्रॅक्शन घेतलेलं आहे का आठवतं का? बघा बरं एकदा, आहे का मोल फ्रॅक्शन? नसेल तर मग सांगतो, समजा घेतलं नसलं तर. घेतलं असलं तरी आता रिव्हिजन होणारच आहे, त्याची काही अडचण नाही. असं वाटतं मला आहे म्हणून, कदाचित हा पॉइंट नसेल, दुसरे घेतलेले असेल, कारण कॉन्सन्ट्रेशन मध्ये सगळीकडे हे येतात. आपल्या सिलेबसला नसलं तर घेतलं नसेल, आणि असलं तर जरूर घेतलं असतं. चला आता मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस म्हणजे काय? समजा ये mole fraction of A, that is equal to number of moles of A divided by number of moles of A plus number of moles of B plus number of moles of C plus number of moles of D असं घेऊ. त्याला म्हणायचं मोल फ्रॅक्शन. नंबर ऑफ मोल्स म्हणजे मास ऑफ गॅस डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ गॅस. हे तर तुम्हाला माहित आहे. यू आर फॅमिलियर अबाउट दॅट. हे तुम्हाला माहित आहे नंबर ऑफ मोल्स कसं काढायचं. म्हणजे काय की टोटल पार्शियल प्रेशर ऑफ गॅस दॅट इज इक्वल टू टोटल प्रेशर ऑफ गॅस इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस. टोटल प्रेशर ऑफ गॅस इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस. म्हणून partial pressure of A that is equal to total pressure of A into mole fraction of A. This is total pressure. Partial pressure of B that is equal to total pressure into mole fraction of B. Now this is the XA XB. म्हणजे number of moles of A divided by all moles घ्यायचे, सगळ्याचे moles. Number of moles of B divided by all moles, number of moles of A, B, C, D सगळ्यांचे. Partial pressure of B that is equal to P total into mole fraction of C राहिले ना, mole fraction of C and D also same आहे. हे झाला तुमचा डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. याला म्हणतात डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. पार्शियल प्रेशर अपन अशा प्रकारे घेतो. And if you know the partial pressure, यदि आपको partial pressure पता है and gases में कंटेनर में बहुत सारे गैसेस हैं, तो इनके पार्शियल प्रेशर का यदि हम एडिशन करेंगे तो हमें गैस का जो मिक्सचर है उसका टोटल प्रेशर मिलता है.
ये बोलता है डाल्टन्स लॉ। कुछ भी नहीं है, कंटेनर में देर आर मेनी गैसेस एंड यू हैव टू add or you have to sum. You have to take sum of their partial pressure of all gases. If we have to calculate, यदि आपको फाइंड आउट करना है कि उसका पार्शियल प्रेशर कैसा निकाला जाता है, तो पार्शियल प्रेशर एंड टोटल प्रेशर, पार्शियल प्रेशर इक्वल टोटल प्रेशर टू मोल फ्रैक्शन। तो मोल फ्रैक्शन इस तरह से, यानी मोल फ्रैक्शन जब हम निकालेंगे, मोल फ्रैक्शन दैट इज इक्वल टू number of moles of gas divided by total moles of gas. Mole fraction of gas. Now this is the formula you have to apply. यदि आपको मोल फ्रैक्शन गैस का फाइंड आउट करना है, तब आपको ये रूल, ये लॉ ऐसा क्या करना है, उसको फॉलो करना है। आ रहा है समझ में? इज इट क्लियर? चलो, टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस एंड टेल मी व्हाट इज द टाइम नाउ। कितना टाइम हुआ है? 12 सर। 12 बजे हो, टाइम फिनिश हो चुका है। लिंक क्या करेगा? स्क्रीनशॉट काढ़ा। सर माझ्याकडे स्क्रीन क्लिअर नाही आहे. अजून बाकीच्याकडे क्लिअर आहे सर. अं? मी ग्रुप मध्ये फोटो टाकलाय आदित्य, तिथून घेऊन घे. सर ह्याचा का? हा हा आताच बघता दिसते का? थँक्यू सर. बघतो सर. आलाय सर. दिसतं ना? हा दिसतं सर. हाँ ठीक है, ठीक है. चला, व्हाट एनी पॉइंट रिमेन इन दिस टॉपिक? नाही सर, झालंय सगळं. हे झालं सगळं, सगळं संपलं आता. हा आता आपलं काय राहिलंय? काय टॉपिक? स्टेट्स ऑफ मॅटर राहिला का? सर आता ते हे शेवटचे. ऍसिड बेस साल्ट, हा, आणि अजून ऍटॉमिक स्ट्रक्चर अँड रेडिओ ऍक्टिव्हिटी ते झालं ना? झालं. हा चालेल मग सर. एक रोशन आहे का? रोशन हा रोशन आहे का? आला नाही वाटतं आज. नाहीये रोशन. बर, हा मग तो एकच राहिला का आदित्य? त्याला खुला केला हा, सर. आपण. एकच राहिलाय. ऍसिड बेसिस सॉल्ट, अजून एक टॉपिक राहिला रे, कोणता तरी. 3 टॉपिक राहिले होते. याला पकडून 4 राहिले होते. बरं ठीक आहे, जाऊ दे, मी सांगतो तुम्हाला उद्या. ठीक आहे. हा सर. हा चालतं. ठीक आहे, रिमेनिंग पॉइंट विल कव्हर इन नेक्स्ट लेक्चर. म्हणजे टॉपिकच आता. ओके, चला हा ठीक आहे. सर. बाय, गुड डे सगळ्यांना. ओके, बाय सर.